अवतारी तुझी पार्वती अरतीचही बानुबाई येलकोट जय मल्हार सदानंदाचा देवाधिपती कशी हरली त्याची मती एक मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगीन त्या खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन 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 जाऊनी चंदनपुराला पाहतो या बानूच्या घराला घुरळ पडली येणं झाला देव भुलूनी कसा गेला होता तिचा पण आला पूर्ण तो करून तिला घालून पैंजण म्हण तुला मी सांभाळीन त्या खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन 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 बाजूला ठेवूनी मनात जागूनी या दिन रात राहुल साऱ्या धनगरात खातो या ताकामधी भात ध्यास होता मनी तिला वचनात गुंतुनी म्हणे होतो मी तुझा धनी तान अंतरीची फुल त्या खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन 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 जोडा शंभू पार्वतीचा ठेवा पूर्व पुण्याईचा योग जीवाशी शिवाचा देव खंडोबा नावाचा तोचा अधिनाथ त्याने दावली जगिरीत ती चाली कलियुगात सांगे साऱ्याला चंदन त्या खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन 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 देवाधिपती कशी हरली त्याची मती एक मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगीन त्या खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन 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 या लहान लेकरांनी तर आपली सेवा खंडेरायाच्या चरणी अर्पण केलीच आहे,
परंतु आपणही थोडंसं आपली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करूयात. सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणायचंय येळकोट येळकोट. एवढी कमी सेवा, सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. येळकोट येळकोट सदानंदाचा. चला एकदा टाळ्या छान होऊन जाऊन द्या सगळ्यांसाठी.